तर मित्रांनो, सगळ्यांना जय मल्हार. घरच्या घरी कमी खर्चात खंजिरी सुंदर वाद्य कसं बनायचं या मिनी ब्लॉगमधून आपण शिकणार आहोत. तर सर्वप्रथम मी काय केलं, घरी क्रिसिंग पाईप पडला होता तो घेतला आणि काय केलं पुढे ब्लॉगमध्ये बघत राहा. मग तसाच पाईप गाडीवरती घेतला, बोकाडीने आलो मस्तपैकी गावात. त्याच्यात निलू मास्तर पण आला, त्याला म्हणलं मंदिरात जाऊन येतो. ते असं मान टाकून बसलं होतं. लगे मिस्त्री काढला, म्हणे मन ऐकलं होती सोनाराच्या हातून कांटोसला पिचडत नाही. आलो मिस्त्री मामा का, मिस्त्री मामानं पाईपाला मस्त आखून बिकून कापून दिला. हे आलं आपलं माफडं, मिस्त्रीच्या हातानं कापेला, आपल्या हातून काय टाळा बसला नाही. हे काम देवाचं आहे म्हणून देवाच्या वारीच्या पैशातून काढून घेतले आपण. सुट्टी 10 रुपये, एक फेबिक्विक आणि एक फेविकॉल. आता ती चांबड्यासोबत काम आहे, त्याच्यामुळे रुद्राक्षाची माळ करून ठेवायची. ही आपल्या माळीची सोय, आपली गिरणेश्वर बाबा यांचा फोटो त्याला टांगले जाते. आपला साधा देवारा गरीबाचा. हे आलं आपलं चमडं, हे लासलगावला वाद्याच्या दुकानावर भेटतं. 12 महिने पुरेला असं स्टॉक करून ठेवावं लागतं. सुराचं तार हे घातलं पाण्यात भिजत. हे आपलं चमडं, आपलं म्हणजे बोकड्याचं चमडं फडक्यानं मस्तपैकी पुसून घ्यायचं. चमडं पुसल्यावर दिस इज फेबिकॉल, दिस इज मापडं आणि दिस इज दोऱ्याची गुंडी. मापड्याच्या मापात दोरा गुंडाळून घ्यायचा आणि गाणं म्हणायचं. पहिला प्यारा गा कोणाचा, गणपती सारजाचा. नंतर दोरा कापून घ्यायचा. मग मस्त फेबिकॉल काढायचा. जास्त कंजूशी पण नाही करायची, जास्त मातळा पण नाही करायचं. लई बच्चा बच्चा लावायचं नाही. मापड्याला फेबिक्विक लावून घ्यायचा, अधूनमधून पिचकारी मारून यायची. मग हे चमडं ठेवायचं आणि वरून तो आपला दोरा होता ना, तो दोरावरून लावून घ्यायचा. थोडी पायाची मदत घ्यायची. वाद्याला पाय लावायचा नसतो, पण मग प्रसंगी म्हणून बंदांना लावलं तर काय अडचण नाही, कारण दगड गाव सोसून त्याची मूर्ती बनत असती. मग ते पद्धतशीर लावून घ्यायचं. नंतर चमडा हळूहळू वडायला सुरुवात करायची. नंतर सेफ्टीसाठी 2-3 दोऱ्याच्या गुंड्या अजून वरून लावून द्यायच्या, म्हणजे चमडं चिटकून राहतं. फेविकॉल कमी जरी असलं ना तरी ते दोरच त्याला पक्का करतात. चमडं ओलं राहिल्यावर एकदा सेट झालं का झालं. चिपकला आपली खंजिरी अशी 4 ते 5 तासांसाठी असं सुरक्षित ठिकाणी ठेवून द्यायची, जिथं जीव जनावर जाणार नाही किंवा पाणी लागणार नाही. उन्हात पण नाही ठेवायची. हे दोरा थोडा वरती सरकेला, अधूनमधून लक्ष ठेवायचं. 4-5 म्हणजे ती खंजीरवाडी लगेच करून देता. आपल्याला 4-5 थांबायचे. हे झालं का लगेच आपले हात स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचे. 24 तास नाही, मस्त 25-30 तास झाले कामात. त्याच्यामुळे झाले आता 2 दिवस खंजिरी रेडी. आता पहिले हे दोरा कापूही शकतो मी, पण पुढच्या वेळी काम पडेल बा. त्याच्या काढलं ना तर हे एक्स्ट्रा चमडं आहे का, जे डिझाईन बिघडवतं, त्यासाठी ते नाही दादाकडून फ्रीवाला ब्लेड आणलेलं आहे, ते काढून टाकायचं. बघा हे चमडं पद्धतशीर कापायचं, पैप कापायला नको आणि बोट सांभाळायचा. उपवास झाल्यास परसेवागे जिम्मेदार नाही. चमडं कापून खंजिरीला आले क्लीन शेव. वाटायला वाटतं की हे हलकी पैपाची, पण लाकडाच्या खंजिरीला भारी. थोडी जास्त दाईट नंतर वाजेल बरोबर. आता आहे ना, याला वरून थोडं फेविक्विक सोडायचं. नाही सोडलं तरी चालतं, पण आपण एक सेफ्टी म्हणून टाकून घेतोय. नंतर खंजीर घेऊन चेक करायचं कोणत्या जागी वाजवलेलं सोपं जाईल. मग त्या जागी होल पाडायचं खुरपी गरम करून आणि दोरा लावायचा, म्हणजे आपल्याला खंजीर टांगण्यासाठी आणि हातामध्ये गुंतवण्यासाठी राहतं ते. मित्रांनो, तुम्ही अजूनही ब्लॉग बघत असाल तर धन्यवाद. अशी बनते घरच्या घरी खंजिरी. खर्च आम्हाला आला 50-60 रुपये. अशी खंजिरी 1200-1300ला भेटती, पण ही वाजायला हलकी राहती आणि म्हणजे वाजवताना तोलायला हलकी राहते. नन एकच नंबर निघतो. तर पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. डिस्क्लेमर, संवैधानिक चेतावणी अशी की घरी जर करायचं असेल तर पूर्ण याच्यानेशी करा. स्वतःच्या जबाबदारी करा. परिस्थिती इकडं पायलांच्या आईला करायला गेलो काय होऊन गेलं काय, त्याला प्रॅक्टिस लागते. मी लई लहान होतो तेव्हा आपण नवी घ्यायची परिस्थिती नसायची, म्हणून मी घरीच काम शिकून जायले. सुतारकी लवारकी सगळंच आहे आपल्या हातामध्ये, सगळीच कामं हाणतो. ब्लॉग पूर्ण पाहिला असेल तर धन्यवाद. अर्ध्यात सोडून गेले असतील तरी धन्यवाद. जय मल्हार.